हर हर बोले शिवशंभो। तर मित्रांनो आपण जाणार आहे आज महादेवाच्या दर्शनाला आणि मंदिर दाखवणार आहे तुम्हाला आमच्याकडलं पुण्यामधलं मंदिर महादेवाचं कशा प्रकारे मंदिर आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे मंदिर आहे। मित्रांनो बघितलं नसेल तुम्ही आतापर्यंत मंदिर असं पुढे तर आपण दर्शन पण घेऊ आणि तुम्हाला मंदिर पण दाखवणार आहे। चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करतो मी आज आता करणार या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। चला तर मित्रांनो तर आपण आलो हे मंदिराजवळ। मित्रांनो बघू शकता पाठीमागं मंदिर आहे महादेवाचा, हे बघू शकता कशा प्रकारे मंदिर आहे आणि संपूर्ण मला मंदिर दाखवणार आहे। बघू शकता कशा प्रकारे मंदिर आहे आणि या आणि छोटे मोठे दुकानं आले आहेत लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी, ते पण तुम्हाला दाखवणार आहे दुकान। तर चला तर मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो मंदिर एकदम डिझाईन वाईज मंदिर बनवलं आहे। आता मंदिर बनवून 2 वर्ष झाले मित्रांनो। अशा प्रकारे शाहूनगरमध्ये मंदिर आहे महादेवाचं। तर आपण दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला मंदिर पण दाखवणार आहे। आतमध्ये कसे डेकोरेशन केलं आहे तर बघू शकता लहान मुलाचे खेळणी पण आले आहेत आणि दरवर्षी आपण इथं दर्शनाला येत असतो आणि खूप गर्दी असते मित्रांनो इथं दुकानामध्ये बघू शकता तुम्ही। तर आज रांग कमी आहे, काल त्या दिवशी मागच्या सोमवारी फर्स्ट सोमवारी एकदम रांग मोठी होती आणि यावेळेस रांग थोडी छोटी आहे। तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहे। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मंदिर बांधलं आहे, एकदम चांगल्या प्रकारे मंदिर आहे मित्रांनो। महादेवाचं मंदिर आहे आणि एकदम जुनं मंदिर आहे बघू शकता तुम्ही। तर इथं महाप्रसाद पण ठेवला आहे, केळी वाटप ठेवलं आहे। तर ज्याला कोणी दान करू शकते ते करू शकता। तर आतमध्ये जाणार आहे आपण बघू शकता तुम्ही। तर बघू शकता रांग लागली आहे, ज्याला दर्शन घ्यायचं आहे गाभाऱ्यामध्ये ते या रांगेमध्ये जाऊन गाभाऱ्यामध्ये दर्शन घेऊ शकता। आणि परत इथं नंदीला परत दूध वाहिण्यासाठी ही एक रांग आहे। तर आपल्याला गाभाऱ्यात जायचं आहे बघू शकता। तर इथं नंदीवर दूध असं वाहिण्यासाठी ही दुसरी एक रांग आहे आणि दुसरी रांग आहे गाभाऱ्यात जाण्यासाठी। तर आपल्याला एकदम मेन मंदिरात दर्शन घेण्यासाठी जायचं आहे। तर ही दुसरी रांग आहे आणि एक समोर एक रांग आहे। तर बघू शकता कसं काम केलं आहे मंदिराचं। तर आपण आलो आहे मंदिरामध्ये। तर बघू शकता कसे भाविक आले आहे दर्शनासाठी। दोन मिनटं इथं बसत असतात आणि नंतर जात असतात। तर बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे मंदिर आहे मित्रांनो। तुम्ही येऊ शकता शाहूनगरमध्ये, हे पिंपरी-चिंचवडमध्ये शाहूनगर आहे। शाहूनगरमध्ये मंदिर आहे महादेवाचं, एकदम जुनं मंदिर आहे। हां
झालं आहे. चांगल्या प्रकारे एकदम मस्त दर्शन झालं आहे आणि बघू शकता आपल्याला पंचमुखी असं एक रुद्राक्ष पण भेटला आहे त्याच्यासोबत. आणि हा पंचमुखी रुद्राक्ष मित्रांनो एकदम चांगला पवित्र आहे आणि हा आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवू नाहीतर गळ्यामध्ये बांधू. आणि हा श्रावण सोमवाराच्या निमित्ताने आज हा वाटप केला आहे रुद्राक्ष. तर प्रत्येक भाविकाला देत आहे मित्रांनो आणि महाप्रसाद पण देत आहे. तर आपण इथे शाहूनगरमध्ये सध्या आहे दर्शन घेण्यासाठी महादेवाच्या मंदिरामध्ये. तर बघू शकता कशा प्रकारे मंदिर आहे महादेवाचं. तर